इथिरियमचा चार्ट आहे हा. तर मे बी आपल्याला नाही का सेलिंग इथून बघायला भेटू शकते बघा. ह्या पॉईंटपासून सेलिंग बघायला भेटू शकते आपल्याला. बाकी जेव्हा काल मार्केट इथं सुरू होतं तेव्हा मी पेंटिंगला एंट्री लावली होती डाऊन साईडला, पण गॅप बघायला स्पॉट राहिला आहे. गॅप एकदम हलकासा गॅप राहिला आहे. इथं मी सेलिंगला बसलो होतो ह्या पॉईंटला 1 पिरियड, आणि मार्केट कुठून रिव्हर्सल झालं बघा. तुम्हाला नाही का हा गॅप जो आहे ना, हा गॅप तो मॅटर करतो. बॅकग्राऊंड रेड हा जो एवढा गॅप दिसतोय ना पट्टीचा लाल, तर तेवढ्या गॅपनुसार आपण इथं एंट्री बेस केली. ठीक आहे, जाऊ दे, आता काय म्हणू शकतो आपण त्याला. पण आता सेकंड थिंग की इथून स्ट्रक्चर जे बघितलं आपण डाऊन साईडचं ते इथं कम्प्लीट होतं आहे, अँड दॅट्स इट. तर इथून ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते इथं कम्प्लीट होतं आहे प्रॉपर माने केलं तर. पण जसं की मार्केटने मागचं स्ट्रक्चर कम्प्लीट केलं 25% डाऊन साईडला आणि ह्याच्यात परत 50% डाऊन साईडला, तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर ही लाईन येते ती. तर मे बी असं होऊ शकतं, चान्सेस कमी आहेत तसे, की मार्केट इथून रिव्हर्सल होईल म्हणून. नाहीतर माझा फुल फोकस की इथून मार्केट रिव्हर्सल होईल म्हणून. ठीक आहे, हा चार्ट आहे आपला इथेरियमचा. तर इथेरियमच्या चार्टचं सांगतो मी तुम्हाला. बाकी आता BTC चार्टमध्ये येऊया. आणि हां, आता वाजलेत 5:10 झालेत मॉर्निंगचे 16 तारखेचं. ओके, तर एकदा आपण ह्याचा चार्ट बघूया BTCचं काय व्ह्यू आहे. तर BTCचा कालचा तुम्हाला मी जो डाऊन साईडचा स्ट्रक्चर दिलं होतं व्हिडिओमध्ये की मार्केट इथून डाऊनला जाणार आहे. हा गॅप जो आहे जो मार्केटने बनवला होता तो गॅप मार्केट फेल करायसाठी डाऊन साईडला येणार आहे. तर मार्केट तसं आलं, मार्केट डाऊन साईडला ते मार्केट फेल करायला पण आलं हा गॅप. पण इथे एक माझी एवढी मोठी मिस्टेक झाली ना, तर मला सांगतो काय झालं इथं. हे चार्टमध्ये तुम्हाला दाखवतो एक BTCचं. ठीक आहे, ह्या BTCच्या चार्टमध्ये बघा तुम्ही, इथे मी माझा जो SL होता तो एवढा होता, तो होता $2.18 SL होता. तर $2.18 SL होता आणि मार्केटची मुवमेंट पण चांगली होती डाऊन साईडला, म्हणजे चांगलं पळत पण होतं ना. तर त्याच्यामुळे $2.18 SL जो होता तो ट्रेल अख्खा पूर्ण ट्रेल करण्यापेक्षा मी म्हटलं थोडंसं कमी करावं. तर मी ह्या कॅन्डलच्या 50 पैसे आणला होता, ब्रेक काय म्हणतात त्याला, कॉमन पॉईंटपाशी आणून ठेवला होता. असा आणून ठेवला होता, इतकं नाही, थोडंसं असा होता. इथं आणला होता $1.55 पर्यंत मी माझं SL ट्रेल केला होता. आणि दॅट सेट म्हटलं आता एवढं मार्केट सपोज इथं आलं आणि ह्याला ब्रेक करायला लागलं तर इथं आपण म्हणजे स्ट्रक्चर चेंज होऊन जातं ना, पूर्ण बाईंग साईडचं स्ट्रक्चर होऊन जातं. त्याच्यामुळे म्हटलं केवढं SL ठेवून जावं. तर मार्केटने काय केलं, आपल्या बरोबर सपोज आपण काही चर्चा नसती केली, जेवढा आहे तेवढाच SL ठेवला असता आणि आपला SL पण एवढा मोठा नव्हता. $2.18 SL होता आपला, तो आपल्या रिस्क मॅनेजमेंटनुसार बरोबर होता. ठीक आहे, मार्केटने आलं बरोबर आपल्या इथं रेजिस्ट्रेशन घेतलं आणि दॅट्स आपलं TP पण डन केलं. पण काय लास्टला काय इथं SL देऊनच केल्यानंतर काय आपण म्हणजे ह्याला अर्थ नाही. जाऊ दे, ठीक आहे, इथं माझी चुकी म्हणावी की मी काही गडबड केली SL ट्रेल करण्यासाठी. ओके फाईन, आता आपण कॅन्डलचं स्ट्रक्चर तरी कंप्लीट झालं, तरी आपण डाऊन साईडपासून एकदा स्ट्रक्चर बाईंग साईडला बघूया ते स्ट्रक्चर काय म्हणते ते, कुठंपर्यंत येते किंवा काय ते चेक करूया. हे काय, हा गॅप तर फिल झाला पूर्ण, जो काल तुम्हाला मी सांगितला होता. तर आता ह्या डाऊन साईडची कॅन्डल आहे, इथून एकदा चेक करूया. आता ह्याचं काय म्हणणं आहे. आपल्याला 314.05 ओपनिंग व्हॅल्यू काय 104,729.53. 104,729.53. ओके, काय आलं 1281.
1281 पॉईंट मुवमेंट द्यायला पाहिजे याने. 1281 इथं येतं. हे असं काय होतं काय माहिती. 81वर नाही थांबणार, 83 थांबणार, 80वर थांबणार. ठीक आहे, स्ट्रक्चर इथंपर्यंत यायचं. आपण हिंदी लावू. प्रॉपरली एंट्री पण दिली इथं. किती वाजता एंट्री दिली मार्केटने? 3 वाजता. तर काय तेव्हा काय नव्हतं, आपण झोपलेलो होतो, जस्टच उठलं. त्या व्यायामला जाऊ म्हटलं, पण बाहेर पाऊस चालू आहे जोरात. तुम्हाला पण थोडा थोडा आवाज येत असेल बाहेरचा, त्याच्यामुळे राहू दे म्हटलं. राहू दे म्हणजे व्यायाम करायचंच आहे, थोडासा गॅप घेतला. इथून बघा, इथून कॅन्डल कॅल्क्युलेशन एकदम खतरनाक काम करते. ह्या कॅन्डलनुसार हा हाय, ह्या हायनुसार हा लो, ह्या लोनुसार हा हाय. मस्त काम केलं इथं. हा हाय भेटला तर एक आता लोसाठी एक सेलिंग बाय भेटली तर मस्त मिळणार. मॉर्निंगला एक चांगलं ट्रेड भेटेल आपल्याला. ठीक आहे, तर जसं काही नाही, वेट करू शकतो आपण. मार्केट ह्या लेवलला यायचं, इथं आलं की आपण एक परत सेलिंगला ट्राय करू शकतो आपण कॅन्डल कन्फर्मेशननुसार. बाकी इथेरियमचं काय चाललं आहे चेक करू. आपण इथेरियमला सेलिंगला ट्राय करायचं का इथं? पेंडिंगला लावून ठेवूया, इंटिमेशन नको आहे का. टीपी एक साधारणतः एवढाच ठेवू. ठीक आहे, सेलिंग ट्राय केलं इथं, बघू काय होतं ते. बाकी BTCमध्ये तुम्हाला जर मी व्ह्यू शेअर केलाच आहे, तर व्ह्यू कुठे येतो आहे, ह्याच पॉईंटला येतो आहे कुठे. डाऊन साईडचं व्ह्यू इथे येतो आहे. इथून सेलिंग येऊ शकते, म्हणून डाऊन साईडला BTCमध्ये ह्या पॉईंटला सेलिंग येऊ शकते. अरे ह्या प्राईजपासून मार्केटला एक फॉल येऊ शकतो डाऊन साईडला BTCमध्ये. तर आपण हा फॉल कॅप्चर करायचा पूर्णपणे प्रयत्न करूया. लेट्स सी आता काय होते. बाकी गोल्ड, हे गोल्ड बघ, कारण गोल्ड थोडंसं, गोल्ड मी इथून सेलिंगसाठी ट्राय करत होतो, तर मार्केटने एक स्पाईकमध्ये येऊन एक्सेल खाऊन टाकला आहे. मे बी हा गॅप कवर करण्यासाठी येत असेल.
मार्केट स्ट्रक्चरनुसार जर सपोज आपण बघितलं तर ह्या पेंडिंग जो हा होता पेंडिंग स्ट्रक्चरनुसार मार्केट मे बी इथून एक रिएक्शन मारू शकलं असतं बघा. एक इथून ह्या पॉईंटपासून सेलिंग यायचे चान्सेस होता. इथून तर नाही ना. ते 50% आहे. नाही. आज हे गोल्डचं सांगायचं म्हटलं तर माझ्या व्ह्यूनुसार किंवा कॅल्क्युलेशन बेसनुसार मार्केट ह्या पॉईंटपासून सेलिंग देऊ शकतं किंवा किंवा एक एवढा गॅप एक देऊ शकतं मार्केट. एवढा गॅप देऊन ह्या पॉईंटपासून एक सेलिंग देऊ शकतं. ओव्हरऑल स्ट्रक्चर सेलिंगसाठी जायचं कारण जस्ट टेक मागचं प्रिव्हियसचा गॅप रेंज कम्प्लीट झाली तर मार्केट डाऊन साईडला जाऊन तो सेकंड स्ट्रक्चर करणं इम्पॉर्टंट आहे. इथून नाही झालं ह्याला ब्रेक केलं इथून नाही झालं मे बी मार्केट इथून एक ब्रेक डाऊन देऊ शकतो. इथून आय थिंक किंवा मार्केट जिथं आहे तिथूनच कारण इथं पण मार्केट 50%ला रेजिस्ट्रेशन देते गावापासून आणि एक मोठी कॅन्डल पण तयार झाली. हे बघताय ना ही मोठी कॅन्डल तयार झाली. ही मोठी कॅन्डल दर्शवते की मार्केट अजून खूप मोठं डाऊन साईडला जाणार आहे. ही मोठी कॅन्डल नाही का दर्शवते की मार्केट अजून खूप डाऊनला जाणार आहे. मे बी मार्केट इथूनच रिव्हर्सल होऊ शकतं. नाही झालं तर इथून नाही तर इथून. हे 3 लेवल मी तुम्हाला सांगितलं की मार्केट स्ट्रक्चर कसं डाऊन साईडला जाणार आहे. बाकी आता तुमच्यासमोर मी लाईव्ह ट्रेड घेतोयच आहे तसं काही एवढं ही जी गोष्ट नाही आहे. पण मार्केटला एकदा नाही का कॅन्डल फॉर्मेशन एकदम क्लिअर होते आणि सेकंड थिंग की मार्केट स्ट्रक्चर कम्प्लीट करू दे. हे जे स्ट्रक्चर आहे ना हे 0.01% चान्सेस असतात की मार्केट इथून बसेल. त्याच्यामुळं आपण इथं किंवा इथे ह्या पॉईंटला सेलिंगला ट्राय करूया. बाकी बाकी गोल्डची एकदा लेवल चेक करूया आपण लेवल काय म्हणते. सोळा सत्तावीस 16-27-43. त्याची तर 46 16-27 529 पॉईंट. ओके टू 64 529 ही लेवल आहे. ओपनिंग लेवल एकदा कन्फर्म होते. एकदा सेशन ब्रेक किती वाजता होतं 5:30 वाजता. अजून 5-6 मिनिटांनी एक सेशन ब्रेकचं कॅन्डल येईल त्याच्यानुसार आपल्याला कळून जाईल की कुठं आपल्याला काय करायचं.
बाकी तुम्हाला व्ह्यू तर मी क्लिअर करून दिले, त्याच्यामुळे आता एवढी वेटिंग करायची गरज नाही. आपण आता व्हिडिओ स्टॉप करूया आणि का असेल तर रिझल्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. बाकी तुम्हाला एकदा सही करतो, सांगतो की हे मार्केट जे आहे BTC ते इथून फॉलो आपण कॅप्चर करूया आणि गोल्डचं जे आहे ते आपण इथून कॅप्चर करूया. मे बी मार्केट इथून पण डाऊन साईडला जाऊ शकतं, जसे की तुम्हाला मी सांगितलं. इथून मार्केट डाऊनला गेलं तर हे पण स्ट्रक्चर आपण बघूया. आणि सेकंड थिंग इथेरियम, तर इथेरियमचं पण सांगतो तुम्हाला. इथेरियममध्ये पण सेलिंग आहे, सेलिंग आहे. इथं ह्या पॉईंटपासून आपण सेलिंगला बसलो आहे. तिन्ही आपण BTC, गोल्ड, इथेरियम तिन्ही पॉईंटला आपण सेलिंगला बसलो आहे. लेट्स सी मार्केट आता काय बिहेवियर करते ते. बाकी ठीक आहे, व्हिडिओ इथे एंड करूया. बाय.